त्याचा प्रयत्न आपण करूया. खरं काय आहे की ते मागचे वोटर्स कंटिन्यू होत नाहीत. नंबर एक म्हणजे मागच्या पदवीधरला जर नोंदणी केलेली असेल तर एकदा नोंदणी करून पुढच्या सगळ्या इलेक्शनला मतदान करता येतं, तर तसं नाही. दर निवडणुकीला वेळेला नवीन मतदार नोंदणी करावी लागते आणि तेच मतदार म्हणून हा लिस्ट लिस्ट मिळवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे ते गेल्या वेळी कोणी मतदान केलं किंवा काय 2018चा रोल म्हणजे त्यावेळेचा रोल. त्याच्यात एक फक्त गोष्ट अशी आहे की त्यावेळेला आपण निवडणूक लढवली नव्हती, त्यामुळे ती जी लिस्ट असेल ती कुठल्या तरी वेगळ्या पक्षांनी नोंदवलेली लिस्ट असेल. मला असं वाटतं की ती लिस्ट फॉलो करायला काहीच हरकत नाही, त्याचे आपल्या ओळखीचे वगैरे. पण शक्यतो जे आपल्या प्रवाहातले आहेत, आपल्या ओळखीचे आहेत किंवा 100% आपल्याला मतदान करणार आहेत, असे असे लोक शोधलेले जास्त संयुक्तिक ठरेल. शंभर टक्के ॲब्सोल्युटली. सिनेटला ज्यांची नोंदणी झालेली त्यांना तर कराच, कारण त्यांनी आपल्यासाठी केलेली आहेत, ते आपल्या पक्षाच्या संबंधित आहेत, आपल्या विचारधारेशी ते सहमत आहेत. त्यामुळे सिनेटला ज्यांनी ज्यांनी नोंदणी केलेली असेल आणि तो रोल असेल त्यांना हे सांगायचं. उलट त्यांना सांगा की आपली नोंदणी सगळ्यात जास्त झाली होती, त्यामुळे सिनेट कॅन्सल केली, पदवीधर कॅन्सल करू शकत नाही. आता आपल्याला दाखवायला पाहिजे आपली ताकद करून सिनेटवाल्या सगळ्यांना पदवीधराची आपण नोंदणी करून घेऊया. ठीक आहे. हां, बरोबर आहे. मॅरेज सर्टिफिकेट लावावं लागेल. पहिलं नाव तेच असेल तर चालू शकतं पॅन कार्ड, पण पहिलं नाव सुद्धा जर महिलांचं बदललं असेल लग्नानंतर तर मात्र ते गॅजेटची कॉपी लागेल किंवा तुमचं मॅरेज सर्टिफिकेट लागेलच. यशवंतराव मुक्त विद्यापीठचं आम्ही तिकडे सांगितलेलं आहे आता, कारण 93ला जेव्हा ही लिस्ट झाली तर त्याच्यात यशवंतराव मुक्त विद्यापीठचं नाव नाही आहे. पण आपलं पत्र कालच गेलेलं आहे, त्यामुळे 99% चालणार आहे, होईल असं मला तरी वाटतं. त्यांची एक नवीन विद्यापीठांची लिस्ट काढायला आपण मागणी केलेली आहे, कारण अनेक मुक्त विद्यापीठ आहेत की त्यांची नावं नाहीत. हो, सगळी त्यांची नावं नाही आहेत. कारण इथे त्याचा वास्तव्याचा दाखला इथला असेल, तो भाड्याने राहत असेल किंवा मालकीच्या आधार कार्डवर जो पत्ता आहे तो जर या इथल्या मुंबईतला असेल किंवा कोकणातला असेल तर तो मतदार म्हणून आपण नोंदवू शकतो. डोमिसाईलची गरज नाही. डोमिसाईल इतर राज्यातला चालू शकतो. हां, डिप्लोमाला नाही ना. डिप्लोमा नाही नाही डिप्लोमा आहे तिथे, पदविका आहे. हे 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 मला माहिती नाही आहे, त्यामुळे ह्याच्या विषयीची खात्री करून तहसीलदारांकडून आपण विचारून करू. हां, पदविका लिहिलंय 18 मध्ये नाही आहे ना. नाही कळलं नाही. त्याचा आपण चौकशी करून घेऊया. आत्ता आत्ता त्याचा थोडासा संभ्रम आहे, मला स्वतःला माहिती नाही, पण आपण इमिजिएटली आपण त्यांना विचारूया, निवडणूक अधिकाऱ्यांना. हा ताई. हो हो, कारण कसं आहे की हे एक तर पदवीधर आहेत ही लोक, ते काय स्वतः करतील, जाऊन येतील कोणाचे गॅजेटर ऑफिसर शोधणार, ते लिहिणार, असं असं करावं असं अपेक्षित आहे खरं.
पण असं कोणीही करणार नाही. त्यामुळे आपणच ते जायचं, आपणच फॉर्म भरायचा, आपणच त्यांचं अटेस्टेशन करून आणायचं आणि आपणच त्याची ऑनलाईन नोंदणी करायची किंवा या ठराविक कालावधीत नेऊन द्यायचं. कारण कोण आहे, सगळे बरं बँकांमधले किंवा नोकरीदार असतात हे, त्यामुळे ह्याच्यासाठी एक अख्खा दिवस घालवणं त्यांच्या होणारं नाही आहे. सगळं आपल्यालाच काम करावं लागणार आहे ते. आयोगाकडनं आलेलं आहे, त्याच्यात पदविकेचा उल्लेख नाही. आपल्याकडनं टायपोग्राफिकल एरर झाली. आपण जे आम्ही जे बनवलं होतं त्या तिथे पदविका आले, त्यामुळे लोकांचं कन्फ्युजन आहे. बरं बरं बरं. हे पदविका विषयीचं आहे ना, आपल्याकडनं ती मिस्टेक झालेली आहे. आपला जो कागद आहे त्याच्यात पदवी किंवा पदविका जे लिहिलेलं आहे ते चुकून झालेलं आहे. यांच्या गव्हर्नमेंटच्या फॉर्ममध्ये पदविका म्हणजे डिप्लोमा होल्डर चालणार नाही, ओनली डिग्री होल्डर्स. आपल्याकडे झालं का? आत्ताच खोडून घ्या, कारण हा फॉर्म जो पहिला फॉर्म दिला आहे बघा, हे तुम्हाला दिलं आहे हातात, त्याच्यात दुसरं पान जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं लिहिलेलं आहे, त्याच्यात 1 नंबरचा जो पॉइंट आहे त्याच्यात पदवी किंवा पदविका लिहिलंय, ते पदविका आत्ताच खोडून टाका, कारण हा पुढे देताना तसा गोंधळ नको. खाली आहे का बघा, खालून दुसरी लाईन 18 नंबरमध्ये आहे. पण हाही आयोगाचं याचं क्लॅरिफिकेशन कारण आयोगाच्या फॉर्म मध्ये आहे. येस, करेक्ट आहे. पदवी किंवा पदविका होय. कॉन्व्होकेशन सर्टिफिकेटची गरज नाही. मार्कशीट पण चालेल किंवा ते आपल्याला सर्टिफिकेट जे देतं डिग्रीचं, मुंबई विद्यापीठ म्हणजे एक मिनिट शांत, कृपया शांत बसा प्लीज प्लीज प्लीज. अतिशय गंभीर आणि अतिशय सिरियसली घ्यायची निवडणूक आहे. ती पदविका आयटीआयचा डिप्लोमा नाही चालणार. पण फॉर्म नंबर 18 मध्ये त्यांनी जे लिहिले विद्यापीठाच्या पदवीशी समकक्ष असणारीच पदविका. पण म्हणजे अशा कुठल्या? आपण एक काम करूया, त्यांच्या 18 नंबर फॉर्म मध्ये पदवी आणि पदविका लिहिलेल्या आहे, पण असं वाटायला लागलं की 50,000 डिप्लोमा होल्डर्सच आपल्या ओळखीचे आहेत. तर तसं नाहीये, आपल्याला पदवीधर मिळतील ना डिप्लोमावाल्यांचं. बघू आपण काय करायचं ते. मला वाटलं की तिथे डिप्लोमावालेच सगळे बसलेले आहेत की काय, तर तसं नाही आहे ना. गाडी थांबली तिथे आपली. तर आपण याचं क्लॅरिफिकेशन घेऊया. ताई लक्षात घ्या, आपण समजा नोटरी आपल्या ऑफिसला बसवला तर तो विश्वासाने आपल्याला सह्या करणार आहे की नाही, आणि आपण करायला लावणार आहोत की नाही. विधानसभा वाईज आहे. मला असं वाटतं की विभाग अध्यक्ष मुंबईशी बोलायचं झालं तर की सांगू, विभाग अध्यक्षांनी ही जबाबदारी घ्यायची आहे की ती नोंदणी ऑनलाईन किंवा ऑफलाईन जी नेऊन द्यायची आहे, आणि त्यांनी नोटरी बसून अटेस्टेशनची व्यवस्था या सगळ्या फॉर्मची विभाग अध्यक्षांनी करायची आहे. नांदगावकर साहेबांनी इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे विभाग अध्यक्षांच्या त्यांनी नोंदणी किती केली त्याच्यानंतर टाळ्या वाजवू ना आपण, आधीच कशाला वाजवत आहे. शाखा अध्यक्षांच्या टाळ्या होत्या. याचा अर्थ शाखा अध्यक्षांनी बसवायचेच नाहीत असं काही नाही आहे का. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी करा ते. लक्षात, मला असं वाटतं सगळं ऑनलाईन केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर होतो. बरं झालं विचारलंस, हा मुद्दा राहिला आता. थँक्यू. ऑनलाईन तुम्ही रजिस्टर केलं, एखादा फॉर्म भरला की एक रजिस्ट्रेशन नंबर येतो.
तो रजिस्ट्रेशन नंबरचा पुढे काही लिंक वगैरे आम्ही तो काल प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं याचा एक स्क्रीनशॉट काढून आपल्या मोबाईलमध्ये ठेवा. ऑनलाईन केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर येईल, तो रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याचं जे काही नाव असेल, समजा अभिजित पानसे, त्याला एक रजिस्ट्रेशन नंबर आला तर तो हा बघा, हा वरती ॲप्लिकेशन सक्सेसफुली झालंय आणि वरती ID नंबर आलाय, तो जो काही लांबलचक आलाय. तर याचा आपल्या मोबाईलवरनं फोटो काढायचा आहे आणि तो आपल्याकडे ठेवायचा आहे, कारण ते चेक करायला काही अजून त्यांची यंत्रणा अजून चालू आहे. हां बरोबर ना, मोबाईल म्हणजे कोणाचा फॉर्म भरला आणि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर याची नोंद आपल्याकडे करा. कारण ही निवडणूक फक्त हे रजिस्ट्रेशन झालं, आपली नोंदणी झाली की संपलं असं नाही. ज्या वेळेला ती निवडणूक असणार आहे त्या वेळेला त्या शाखेत किंवा त्या विभागात जी नावं आपण नोंदवलेली आहे त्यांना घेऊन मतदान करून परत सोडण्याची जबाबदारी पण तेव्हा ते आपली जबाबदारी पूर्ण होणार आहे. याचं कारण ती लोक, त्या लोकांना सांगणं, निवडणुकीची तारीख, त्यांचं सेंटर, या सगळ्या गोष्टी आपल्या इतर निवडणुकीसारखंच आहे, पण पदवीधर असल्यामुळे त्यांना जास्त सन्मान लागतो असं पाहणी अहवालात आलंय. निश्चितपणे सेंट्रल टीम ठेवायला हरकत नाही, सेंट्रल टीम असणारच आहे, पण तरीही हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. आपण राजकारणात काम करतो, आपल्याला हे समजून घ्यायलाच हवं आणि समजायला काय फार काय ते मोठं गोष्ट नाही आहे. त्या ठिकाणी ऑनलाईन भरणं तर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल आहे, त्यामुळे तरी त्यातली जाणकार जी मंडळी आहेत, प्रत्येक तालुका वाईज जी असतील, प्रत्येक जिल्हा वाईज असतील किंवा सेंट्रल कमिटीकडे किंवा नेते मंडळी आहेत सगळी, हे ते आढावा घेतीलच. पण आत्ता सगळ्यात सर्वप्रथम साधारणपणे हे जे काही दिवस आहेत डिसेंबरपर्यंतचे, तर तुम्हाला युद्ध पातळीवर काम करावं लागेल. हे जर काम डिसेंबरपर्यंत आपलं जेवढी नोंदणी झाली समजा नाही, तर आपण आपला चान्स गमावून बसू. मला अतिशय कठोरपणे हे सांगावंसं वाटतंय की जे टार्गेट आहे ते प्रत्येकाने किती केलं आहे, मग त्याच्यावर काय कारवाई होईल का, ते हे सगळे विषय आपल्यात आलेच नाही पाहिजे. एक निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक म्हणून, राजसाहेबांचे सैनिक म्हणून आपण ही निवडणूक जर जिंकायला हवी असेल तर आपल्याला प्रचंड नोंदणी करावी लागेल, प्रत्येकाला काम करावं लागेल, प्रत्येकाला फील्डवर उतरावं लागेल. त्याच्याविषयी काही अडचणी जर किंवा काही प्रश्न असतील तर मी आहे, अविनाश जाधव आहेत, शिरीष सावंत, सगळे नेते मंडळी, सरदेसाई साहेब आहेत, नांदगावकर साहेब आहेत, हे सगळे जाणकार लोक आहेत. यांना डायरेक्ट फोन करून तुम्ही आम्हाला विचारू शकता काही अडचण झाली तर. पण प्रत्येकाने स्वतःकडे टार्गेट घ्या. 100 दिले म्हणून कोणी 200 केले तर काही घेणार नाही असं नाही आहे. पण ही जेवढी नोंदणी होईल त्या दिवशी आपल्याला 31 डिसेंबरला आपल्या डोळ्यासमोर रिझल्ट असेल की आपले 2 आमदार आता पुढच्या वर्षी येणार आहेत, आणि हा रिझल्ट द्यायला हे 2 महिने आपल्याला काम करावं लागेल. पुन्हा त्या तारखा आणि हे सगळं त्या तुमच्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे. पदवी आणि पदविकाविषयी आपण माहिती घेऊन तुम्हाला नंतर देऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.